ब्रेकनंतर स्वागत. बातमी सोलापूरमधून येते. सोलापूरमधील बार्शीचं ग्रामदैवत असलेल्या भगवंताचा आज प्रकट दिवस आहे आणि भगवंताच्या प्रकट दिनानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा करण्यात येणार आहे. दरम्यान प्रकट दिनानिमित्ताने या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी बघायला मिळते. तसंच मुख्यमंत्री दौऱ्यावरती येणार असल्यामुळे या ठिकाणी विशेष बंदोबस्त करण्यात आलेला आहे. तर प्रकट दिनानिमित्ताने दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी बघायला मिळते. मुख्यमंत्र्यांचा दौरा सुद्धा होतो, त्यामुळे विशेष असा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. बार्शीचं ग्रामदैवत आहे आणि या ग्रामदैवताच्या उत्सवासाठी मोठी गर्दी भाविकांची सुद्धा या ठिकाणी बघायला मिळते. भगवंताचा आज प्रकट दिवस, त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या ठिकाणी महापूजा पार पडणार आहे. प्रकट दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. बार्शीचं ग्रामदैवत भगवंताचा आज प्रकट दिवस आहे. आजच्या दिवशी महापूजा असते आणि या महापूजेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आज असणार आहे. या निमित्ताने या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे. मोठ्या प्रमाणात भाविकांची सुद्धा या ठिकाणी गर्दी असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज ही महापूजा केली जाणार आहे. सुंदर अशी फुलांची सजावट या संपूर्ण मंदिराला करण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर आणि जुन्या बांधणीचं हे मंदिर आहे. या ठिकाणी भाविकांची राज्यभरातून मोठी गर्दी बघायला मिळते आणि आज प्रकट दिनानिमित्ताने दर्शन घेण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात राज्यभरातून भाविक या ठिकाणी आलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज या ठिकाणी महापूजा पार पडेल. मुख्यमंत्र्यांचा विशेष दौरा आज बार्शीमध्ये आहे आणि बार्शीकरांचं ग्रामदैवत भगवंताचा आज प्रकट दिवस असल्यामुळे मोठा उत्साह या ठिकाणी बघायला मिळतोय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा पार पडेल. विशेष पूजा असते, महापूजा असते. बार्शीचं ग्रामदैवत भगवंत प्रकट दिनानिमित्ताने या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी 11:30च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भगवंत मंदिरात महापूजा आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय की कुठेतरी भगवंत महाराजांचा जो अवतार आहे तो विष्णूचा अवतार म्हणून ओळखला जातो आणि गेल्या 8 ते 10 दिवसापासून या ठिकाणी भगवंत महोत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आणि आपण पाहतोय की भगवंत मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आणि सोलापूरसह धाराशिव, बीड अशा मराठवाड्यातल्या संख्ये जे भाविक आहेत ते या ठिकाणी दाखल होत आहेत आणि कुठेतरी सोलापुरातील जो कृतज्ञ मेळावा आहे, ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत जे पदाधिकारी आहेत ते निवडून आले आहेत, त्यांचा विजयी मेळावा आहे तो घेण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूर दौऱ्यावर असणारा विविध कार्यक्रमांचं आयोजन देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घेताना आपल्याला पाहायला मिळतं. प्रीतम पंडित, न्यूज 18 मराठी, बार्शी, सोलापूर. गेल्या काही दिवसांपासून आग ओकणाऱ्या सूर्यामुळे नागरिकांची होरपळ होते. तिकडे अमरावतीमध्ये सर्वाधिक 46.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलेलं आहे. शिवाय विदर्भातील 11 जिल्ह्यात पारा 43 ते 45 अंशांवर राहिल्यानं नागरिकांच्या जीवाची काहिली झाली आहे. कोकणासह विविध भागांमध्येही 40शी पार गेलेला पारा आणि दमट हवामानामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं अक्षरशः महाराष्ट्रात आग ओकत असल्याचं दिसून येत आहे. देशातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांमध्ये अकोला आणि अमरावतीचा समावेश झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून या शहरांचं तापमान सलग 45 अंश सेल्सिअस पर्यंत राहत आहे. त्यामुळे उन्हाच्या वेळी रस्ते ओस पडत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे गरज असेल तरच दुपारच्या वेळी घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.